मारेगाव वार्ता न्यूज चॅनल, ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत। मारेगाव वार्ता। भद्रावती बरांज मोकासा येथे सौ पल्लवी अन्याजी कोरडे यांचा गावकऱ्यांनी न्याय व हक्कासाठी उपोषणाचा आज 5वा दिवस आहे। त्यांची तब्येत ढासळली आहे, सलाईन सुरू आहे। भद्रावती राजेश येसेकर तालुक्यातील बरांज मोकासा येथे आज तत्कालीन तलाठी विनोद खोब्रागडे यांनी आज उपोषणाला भेट देऊन महिलांना दस्तावेज पुराव्यानिशी कर्नाटक पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनी बेंगलोर ही महसूल अधिकारी यांच्यासोबत कटकारस्थान व संगनमत करून बेकायदेशीर काम करून बरांज मोकासा गावकऱ्यांवर मागील 15 वर्षापासून अन्याय अत्याचार कसे करीत आहे याबद्दल मार्गदर्शन केले। ज्या अर्थी माननीय जिल्हाधिकारी चंद्रपूर यांचा कार्यालयाने सदर कंपनीला प्रत्यक्ष ताबाच दिला नाही। तहसीलदार भद्रावती, उपविभागीय अधिकारी बरोरा, भूसंपादन उपजिल्हा अधिकारी चंद्रपूर, खनिकर्म अधिकारी चंद्रपूर यांनी मे कर्नाटक पॉवर कॉर्पोरेशन कंपनी लिमिटेड बेंगलोर यांना ताबाच दिला नाही व कंपनीने ताबा घेतला नाही। त्या अर्थी नियमबाह्य व बोगस अवैध उत्खनन कंपनी कसे काय करत आहे। उद्या होणाऱ्या मीटिंगमध्ये माननीय जिल्हाधिकारी साहेब चंद्रपूर यांना हे प्रश्न जाब विचारावे। जर 7 दिवसात हा प्रश्न माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनी तोडगा काढला नाही तर सदर चोरीचा गुन्हा या कंपनीवर विनोद खोब्रागडे यांनी 2015 मध्ये दाखल केला आहे। आपण कंपनी व महसूल अधिकारी यांच्यावर ॲट्रॉसिटीचे फौजदारी गुन्हे दाखल करावे व कंपनीचे काम बंद करावे असे मार्गदर्शन आज आमरण उपोषण करणाऱ्या महिलांना विनोद खोब्रागडे यांनी केले आहे। तहसीलदार ईडीओ कलेक्टरपासून सगळे हे टोटली डॉक्युमेंट आहे। बट त्याच्यानंतर अवैध उत्खनन करणे हा दखलपात्र गुन्हा आहे। 2 वर्षाची शिक्षा आणि 10,000 रुपये दंड आहे। ज्या अर्थी मी 2012 मध्ये या कंपनीवर घोटाळा काढला आणि चोरीचा गुन्हा मी पोलीस स्टेशनमध्ये दाखल भद्रावती येथे न्यायालयाच्या आदेशाने दाखल केलेला आहे। एकमेव तलाठी मी असेल की या कंपनीवर गुन्हा दाखल करणारा। इथले आमदार, खासदार, मंत्र्यांची सुद्धा हिंमत झाली नाही या कंपनीवर गुन्हा दाखल करायची, पण मी ते गुन्हा दाखल केला आहे आणि चोरीचा गुन्हा दाखल केला आहे कोर्टाच्या न्यायालयाने। दुसरा नंतर आहे की 17/6/2019 तुम्हाला बोलण्याचे आहे उद्याला, कारण मी वारंवार राहणार नाही तर मला कलेक्टर साहेब ठेवत नाही, कारण 6 महिन्यापूर्वीच मी कलेक्टर साहेबाला अटक करून दिलं होतं दिल्लीला। तुम्हाला माहीत असेल, संपूर्ण पेपरला बातमी आलेली आहे। महाराष्ट्रातला चंद्रपूर जिल्ह्यातला एकमेव मी तलाठी असेल की जिल्हाधिकारी महोदयाला सुद्धा अटक करून मी दिल्लीला घेऊन गेले आहे। त्याच्यामुळे ते मला उभे ठेवणार नाही। बऱ्यांचा प्रश्न बऱ्यांनी निकाली काढेल, कारण माझ्या प्रश्नाचे एकही उत्तर ते देणार नाही। मग तुम्हाला हे सांगण्यासाठी पुन्हा मी दुसऱ्यांदा इथे आलेला आहे। त्यानंतर 17 जून 1989 शासनाचं परिपत्रक आहे की 1 महिन्याच्या आत KGP करा। समजा KGP केलं नाही तर संबंधित अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल करा। आज तुमच्या 17 वर्ष झाले, तुमच्या गावच्या KGPच झालं नाही आणि असे असताना कंपनी अवैध उत्खनन करीत आहे। 23/10/2009 रोजी शासनाचं म्हणजे अंतिम निवाडा झाला आहे 354 हेक्टरच्या, त्यामध्ये बरांज मोकासा गाव आहे। आणि या गावचा जेव्हा अंतिम निवाडा झाला तर यांचा ताबा आजपर्यंत महसूल अधिकाऱ्यांनी दिलेला नाही आणि कंपनीने स्वतः लिहिलं आहे पॅरा नंबर 21 मध्ये, जमिनीचा ताबा आम्ही घेतला नसल्यामुळे कुठलाही भूभाडं आम्ही देणार नाही। किती मोठा प्रश्न आहे। कंपनी स्वतः म्हणत आहे आम्ही ताबा घेतला नाही, त्यामुळे आम्ही कुठलाही टॅक्स वगैरे देणार नाही। करोडो रुपये टॅक्स तुमच्या ग्रामपंचायतीला मिळायला पाहिजे, तो सुद्धा देत नाही। गावकऱ्यावर अन्याय होत आहे। स्वतः कंपनी म्हणत आहे अवॉर्डमध्ये जर प्रश्न आहे की जेव्हा ताबाच घेतला नाही काम कसे काय करत आहे। नंतर आहे माननीय आमचे हजारे साहेब होते ते कर्नाटक एमटाचे व्हाईस प्रेसिडेंट, त्यांनी लिहून दिलं आहे 13/5/2011 रोजी की बरांज मोकासा गावाच्या ना आमचा कुठलाही वाद नसल्यामुळे ताबा घेतला नाही। हे तुम्ही पाहू शकता। आता एक कंपनी म्हणते आमच्या गावाचा वाद नाही आणि इकडे महिला मंडळ सगळे उपोषणाला बसून आहे। माननीय जिल्हाधिकारी महोदय, माननीय तहसीलदार ईडीओ साहेब यांना थोडं वाटायला पाहिजे की जेव्हा कंपनी म्हणते आमचा वाद नाही आणि मागील 17 वर्षापासून हा वाद चालू आहे। त्याच्यानंतर माननीय तहसीलदार साहेब आता प्रेझेंट 2/8/2023 रोजी मला रायटिंगमध्ये लिहून दिलं आहे की मी कंपनीला कुठलाही ताबा दिला नाही। ईडीओ साहेब म्हणतात मॅडम की 21/7/2023 रोजी मी कुठलाही ताबा या कंपनीला दिला नाही। त्याच्यानंतर माननीय जिल्हाधिकारी चंद्रपूर यांनी 28/20/2012 रोजी एक पत्र दिलं मला। आता यांनी 20वा महिना कुठून आणलं माहीत नाही।
तर ही तारीख टाकून दिलं की कंपनी एमटा कंपनी व KPCL कंपनीला आम्ही कुठलाही ताबा दिला नाही. 12मध्ये ते दिलं, पण आता प्रेझेंटमध्ये 2023मध्ये 8/10/2023ला मला रायटिंगमध्ये लिहून दिलं की आम्ही कुठलाही ताबा दिला नाही. प्रश्न असा आहे की जेव्हा या कंपनीला ताबा दिलेला नाही आहे, आता ताबा न देता जर अवैध उत्खनन करीत असेल ना, गावकऱ्यावर एवढा अन्याय अत्याचार करीत असेल तर किती मोठी शोकांतिका आहे. या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला एकही तहसीलदार SDO कलेक्टर उद्या देणार नाही, भविष्यातही देणार नाही, आजही देणार नाही, भविष्यात नाही. तुम्ही हाच प्रश्न रेटून त्यांना धरा. माननीय जिल्हा खनिकर्म अधिकारी आहे डेप्टी कलेक्टर, त्यांनी 24/7ला मला लिहून दिलेले आहे KPCL कंपनीला कुठल्याही प्रकारचा आम्ही ताबा दिला नाही. पोलीस स्टेशनला मी तक्रार दिलं, तहसीलदार SDO कलेक्टर कमिशनरपासून सगळ्यांची तक्रार दिलं असता पोलीस प्रशासन हतबलवून आहे, कारण हे वरचे वरिष्ठ अधिकारी असल्यामुळे आम्ही काही करू शकत नाही. म्हणजे तुम्ही कोर्टातून दाद मागा किंवा मग अन्य मार्गाने दाद मागा. त्यामुळे पोलीस प्रशासनसुद्धा या प्रकरणामध्ये कुठलाही हस्तक्षेप करणार नाही, कारण त्यांनी ऑलरेडी या कंपनीवर गुन्हा दाखल केलेला आहे. एकदा पुन्हा गुन्हा दाखल केल्यानंतर डबल पुन्हा गुन्हा दाखल करता येत नाही, कारण तो गुन्हा मी दाखल केला आहे, तुम्ही दाखल करू शकता आता उद्या परवा 2-3 दिवसांनी. हायकोर्टाचं सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आहे, हायकोर्टाचं जजमेंट आहे. जर राकेश कुमार विठ्ठल गुजराती विरुद्ध स्टेट ऑफ महाराष्ट्र आणि लँड एक्विशन ऑफिसर बुलढाणा याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट दिलेले आहे, कंपन्यासुद्धा बंद केलेल्या आहे, कारण अवैध उत्खनन करणे हा दखलपात्र गुन्हा आहे. जर न्याय भेटत नसेल तर कंपन्या हायकोर्टाने बंद केलेल्या आहे. सुप्रीम कोर्टाने या कंपनीला बॅन लावलेलं आहे 24/9/2014 रोजी. माझ्या प्रकरणामध्ये माझी आजही सुप्रीम कोर्टामध्ये केस चालू आहे आणि शासन त्याच्यामध्ये पार्टी आहे. तहसीलदार